तैनात केले, लाठीचार्ज सुरू केला आणि दुसऱ्या बाजूनी टिअर गॅस फोडले. इतकं शंड सरकार आहे की आज सरकारकडे टिअर गॅस सुद्धा जे योग्य आहे नव्हते एक्सपायर्ड टिअर गॅससाठी आमच्यावर फोडले. अचानक कुठून काय माहित नाही, त्यांनी व्हॅन मध्ये म्हणजे प्री प्लॅन हल्ला असेल हा, त्यांनी व्हॅन मध्ये ठेवले असतील. जेव्हा लाठीचार्ज करायचा होता त्यांच्याकडे लाकडाचे एवढे जाड जाड बांबू होते, जे तुम्ही व्हिडिओज मध्ये पाहू शकता की त्या एवढ्या जाड जाड बांबूंनी आम्ही म्हणजे मला अजूनही आठवतं पहिला वार मी खाल्ला तो बहुतेक माझ्या इथं लागला, याचं अजूनही आहे ती गाठ. आणि त्यानंतर मला ते असं मी थांबले, कारण त्यानंतर मला ते जाणवलं की हे किती लागतंय. आणि त्याच्यानंतर असे अनेक वार झाले आणि सगळ्यांवर झाले. अख्खा जमाव आहे आणि त्या जमावाला 50-60 पोलीस येऊन जाड जाड लाकडाच्या बांबूंनी हाणताय. आणि हा जमाव कोण आहे, तर हा जमाव आहे आम्ही भारतीय लोक. हा जमाव आहे तिथले विद्यार्थी ज्यांची वय आहे 13, 14, 15, 16. हा जमाव कोण आहे, तर इथले तरुण. आणि त्यांना मारतो कोण आहे, कोणी पाकिस्तानी, बांगलादेशी, खालिस्तानी वगैरे मारत नव्हता. या देशाचं सरकार ज्यांना आमच्या आई बाबांनी निवडून दिलं, या देशाचं सरकार ज्यांना या देशातल्या जनतेने निवडून दिलं, ते सरकार आम्हाला मारवतं. जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. तर आता मी सुरुवात करते. सर्वप्रथम अगदी काही तासांपूर्वी ज्या केसचा निकाल लागला आणि जी महाराष्ट्रासाठी एक खूप जास्त शर्मनाक बाब आहे, त्यासाठी एक घोषवाक्य घेऊन मला माझ्या भाषणाची सुरुवात करायला आवडेल. दाभोळकरांना अभिवादन देण्यासाठी. दाभोळकर, हम शर्मिंदा है, आपके कातिल जिंदा है. जो सरकार ने आपको मारा है वो सरकार अभी सत्ता में है. दाभोळकर, हम शर्मिंदा. ज्या सावित्री माईमुळे मी आज इथे उभी आहे, ज्या सावित्री माईमुळे मला शोधेकणांमध्ये आज इतक्या स्त्रिया दिसत आहेत, त्या सावित्री माईला, ज्या काँग्रेस शेखांमुळे, शेख काकांमुळे आज इतके सगळे दिमागी नक्सल, आम्हा 2 दिमागी नक्षलांना ऐकायला इथे जमले आहेत, त्यांना क्रांतिकारी सलाम करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते. तसं सर्वप्रथम मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप जास्त आवडेल, जवाबदो सारखे संस्था आमच्या पुण्यामध्ये कार्यक्रम लावतो, राष्ट्रीय सेवा दल आणि NLPM आमचा आता गडहिंग्लज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यक्रम लावत होता आणि इथे आता तुम्ही कार्यक्रम लावलेला आहे. आणि तुम्हाला ऐकायचं आहे आमच्याकडनं, आमचा दिल्लीचा अनुभव तुम्हाला ऐकायचा आहे, आम्ही तरुण काय विचार करतो आहोत आणि काय पुढची दिशा पाहतो आहोत. तर या सगळ्यामध्ये मला सगळ्यात जास्त गोष्ट जी जाणवते ती ही आहे की तुम्हा सर्व व्यक्तींनी आमचं पालकत्व गेले कित्येक वर्ष स्वीकारलेलं आहे. तुम्हा सगळ्या व्यक्तींनी आम्हाला एक जोश दिलेला आहे, आम्हाला सातत्याने तुम्ही पावलावर शिकवलेलं आहे. म्हणून आज आम्ही इथे दिल्लीमध्ये जाऊन लढू शकलो, म्हणून आम्ही सगळेजण हा लढा पुढे नेऊ शकलो. आणि तुम्ही आमचं स्वीकारलेल्या पालकत्वासाठी मला तुम्हाला सगळ्यांना क्रांतिकारी सलाम द्यायला आवडेल. आणि आमच्या जेन्झीज वरती देश बदलण्याची डोळे टाकून तुम्ही आश्वस्त होऊ शकत नाही, तर तुम्हाला देखील यापुढे आता आमच्या सोबत आमच्या खांद्याला खांदा लावून लढायचं आहे, कारण तुमचा अनुभव आमच्या गाठीशी नाही आहे आणि त्या अनुभवाची आम्हाला खूप जास्त गरज पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या पालकांसाठी क्रांतिकारी सलाम. दिल्लीला जाताना वैभवने सांगितलंच की दिल्लीला जायच्या आधी किंवा या आंदोलनामध्ये यायचं म्हणून उडी घ्यायच्या आधी एक विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून उडी घ्यायच्या आधी, म्हणजे माझं वय 23 आहे पण मी 16 वर्षाची असल्यापासून पुण्यातनं विद्यार्थी चळवळीमध्ये आणि कामगार चळवळीमध्ये काम करते. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून या आंदोलनामध्ये उडी घ्यायच्या आधी हा नक्की प्रश्न उभा राहायचा की हे आंदोलन
मध्ये म्हणजे सहभाग घ्यायचा की नाही, कारण अण्णा आंदोलनाचं जे बस झालं त्याच्यामुळे आपण सगळेच संभ्रमित होतो. परंतु त्याच वेळेला एक तरुण म्हणून माझा भाऊ स्वतः जेईच्या परीक्षेला बसणार आहे यावर्षी, त्यामुळे एक तरुण म्हणून आपल्या घरातला सुद्धा एक माणूस या परीक्षांना बसतो. या सगळ्या एका बॅकग्राऊंड मधून मला असं वाटत होतं की चेहरा कोणी असो, हे आंदोलन तरुणांचं आहे, हे आंदोलन त्या सगळ्या लहान मुलांचं आहे की ज्यांनी ही परीक्षा दिली. दरवर्षी 21 लाख लोक नीट परीक्षेला बसतात आणि त्यातल्या 21 लोकांनी आत्महत्या केली. हे आंदोलन त्यांचं आहे. त्याचा चेहरा कोणीही असला किंवा या चेहऱ्याने काही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलनाला उभी राहणारी माणसं जी आहेत ती माणसं महत्वाची आहेत आणि त्या मुलांसाठी आंदोलन करणं महत्वाचं आहे. या उमेदीने आम्ही त्या उडी घेतली. पण त्यानंतर अभिजितनी ज्या प्रकारे आंदोलन लीड केलं ते चांगलंच होतं. आणि परंतु म्हणजे हा विचार आम्ही करत होतो की उडी घ्यायची की नाही, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आम्हाला जाणवलं ते हे होतं की आमचा रोल काय आहे. डाव्या विद्यार्थी, तुम्हाला जर माहिती असेल तर कॉक्रोच जनता पार्टीसोबत तिथे कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये 3 डाव्या विद्यार्थी संघटना होत्या. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, AISF, SFI आणि आयसा, या 3 डाव्या विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांमुळे आणि त्यांचं CJP सोबतचं जे कोऑर्डिनेशन होतं त्यामुळे हा आंदोलनाला कुठलाही राजकीय ठप्पा हे सरकार लावू शकलं नाही. आणि त्या लोकांमुळे हे आंदोलन लिबरल झालं नाही. त्या लोकांमुळे आम्ही शेवटपर्यंत लढू शकलो. त्यामुळे आमचा रोल काय आहे हे आम्हाला तिथे समजून घ्यायचं होतं आणि म्हणून आम्ही अधिक तीव्रतेने उडी घेतली आणि आम्ही उलट मदत केली CJPला की म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर 6 जूनला पहिली जंतर मंतरची सभा झाली जेव्हा दिपके भारतात आले. त्याच्यानंतर त्या सभेत AISF पार्टिसिपेटेड होता आणि इतर विद्यार्थी संघटना सुद्धा होत्या. त्यानंतर 11 जूनला पुण्यामध्ये त्यांचे आंदोलन झालं, त्यामध्ये मी भाषण केलेलं आहे आणि आपण इन्व्हायटेड होतो. त्यानंतर 11 जूनला त्यानंतर 16 आणि 17 तारखेला नागपूर आणि जयपूरमध्ये हे आंदोलन झालं. नागपूरमधनं वैभवनी तिथे भाषण केलेलं आहे. तिथे AISFनी खूप मोठ्या प्रमाणावर मोबिलायझेशन केलं. जयपूरमध्ये विराज होता. आणि मग पुन्हा जेव्हा 6 जुलै नंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण कॉल केलं त्याच्यानंतर तर आपण वैभव सांगितलंच तुम्हाला की तो 22 दिवस तिथे होता आणि आपण सातत्याने तिथं होतो. आपण पुस्तकांचा स्टॉल लावण्यापासून ते प्रत्येक ताडपत्रीसाठीचा जो लावण्यासाठीचा जो संघर्ष आहे तो सगळा संघर्ष आपण प्रत्येक गोष्ट केलेली आहे. आणि पुढे जाताना असं की त्यावेळेला 20 तारखेचा मार्चचा कॉल जवळ होता आणि तुम्हाला आठवत असेल ही सोशल मीडियावरची लाट होती की सोनम वांगचुक सारख्या माणसाचा उपोषणाचा अगदी 10वा दिवस, 12वा दिवस, 14वा दिवस येऊन सुद्धा आपली लोक जागी झाली नव्हती. म्हणजे इथे किरण माने बसलेले आहेत, त्यांच्यासारख्या अनेक लोकांनी त्यांनी सोशल मीडियावरनं प्रश्न आणि आवाज उठवण्याचा प्रयत्न केला की अरे जागी व्हा. आम्ही सुद्धा आमच्या छोट्या छोट्या चॅनल्सवरनं सांगत होतो की एवढे दिवस होऊन सुद्धा आपल्याला याच्याबद्दल काही का वाटत नाहीये. आणि 16व्या दिवसानंतर बहुतेक तो मुद्दा जो आहे तो वाढला आणि त्याच्यानंतर 4 दिवसात 20 तारीख आलेली होती. पण तोपर्यंत आम्हाला काळजी वाटत होती की अरे लोक जमणार कशी. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी लोक आणि संघटन आणि विद्यार्थ्यांचं तिथे असणं खूप इम्पॉर्टंट होतं. आणि त्याच कोऑर्डिनेशन थ्रू अभिजितनी विराजला सांगितलं आणि त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. आमची गुगल मीट अभिजित सोबत झाली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात आपण मोबिलायझेशन करू शकतो कारण आपली महाराष्ट्रात ताकद भरपूर आहे. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्रात ताकदवान आहेच, पण त्याचसोबत महाराष्ट्रात SFI छात्रवर्ती सारख्या विद्यार्थी संघटनाही आहेत की ज्या ताकदवान आहेत आणि अभिजित स्वतः महाराष्ट्रातनं आहे. हे आम्हाला लक्षात आलं आणि आम्ही महाराष्ट्रातनं चलो दिल्ली महाराष्ट्र हा कॉल AISFच्या अंडर दिला. आणि यातनं वैभव राज्याध्यक्ष आहे आणि तो इतर कामांमध्ये असतो त्यामुळे कदाचित त्याला डेटा फक्त नागपूरचा कदाचित अपडेटेड आहे. 10,000 पेक्षा जास्त लोकांनी, आम्ही ते लीड करत होते, 10,000 पेक्षा जास्त लोकांनी आम्हाला रिस्पॉन्ड केला चलो दिल्ली महाराष्ट्राच्या या अभियानासाठी. आणि त्यातली 4,000 माणसं आम्ही दिल्लीला घेऊन गेलो. त्यातल्या 1,000 माणसांची तिकीट आम्ही काढली होती. आणि ती त्याच्यासाठी मला सांगायला आवडेल की एकही गुगल पेचा स्कॅनर आम्ही टाकला नाही. आम्ही एकदा हे कारण CJPनी ही भूमिका घेतली की फंड रेज नाही करायचे, सो आम्ही कसे करू शकतो.
आम्ही फंड रेज नाही केले, परंतु आम्ही सोशल मीडियावर सातत्याने टाकत होतो की आमची पहिली गाडी या तारखेला निघणार आहे, दुसरी गाडी या तारखेला निघणार आहे. मी एक व्हिडिओ टाकला, ऍक्च्युली त्या व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स आला की आम्ही महाराष्ट्राचे पुरोगामी विद्यार्थी शिव फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे विद्यार्थी आम्ही चाललो आहोत दिल्लीला आणि तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. त्या व्हिडिओला पहिल्या 24 तासामध्ये साधारणतः 4-5 हजारापेक्षा जास्त व्ह्यूज आले, सॉरी रिस्पॉन्स आला. आणि व्ह्यूज तर मला असं वाटतं की त्याचे आता 7-8 लाख त्यावेळेला गेले. आणि त्यानंतर जेव्हा पुण्याची गाडी निघाली, म्हणजे वैभव पहिले निघाला नागपूरवरनं, नंतर माझी टीम माझ्यासोबत निघाली पुण्यावरनं. आणि पुण्याचा जो व्हिडिओ आम्ही टाकला, आम्ही स्टेशनवर व्हिडिओ केला, आम्ही स्टेशनवर घोषणा दिल्या की कॉक्रोचेस जिंदाबाद, चलो दिल्ली, बोलो चलो दिल्ली. आणि त्या घोषणांचा फक्त आम्ही व्हिडिओ टाकला. तो व्हिडिओ साधारणतः 7 मिलियन वगैरे गेला. आणि तिथून मग आम्हाला जास्त रिस्पॉन्स आला. म्हणजे लिटरली 20 तारखेनंतर पण आम्ही लोक आणलेले आहेत. फक्त चलो दिल्ली महाराष्ट्र अभियानात आम्ही फक्त महाराष्ट्रातलं नाही, तर आम्ही प्रयागराज, जयपूर, हैदराबाद, काश्मीर, ओरिसा, आसाम इथनं सुद्धा तिकीट बुक केलेली आहेत. आणि इथनं सुद्धा लोक चलो दिल्ली महाराष्ट्राच्या अभियानात आम्ही म्हणजे त्यांना बोलवलं आहे की आम्हाला तिथे JSFच्या स्टॉलपाशी जॉईन झाले. तर जे मगाशी अनुभव वैभव सांगत होता कम्युनचे, म्हणजे लोकांचे अनुभव, माझ्यासोबत आम्ही पुणे म्हणजे मी फर्ग्युसनची स्वतः विद्यार्थिनी असल्यामुळे फर्ग्युसनच्या बाहेर आम्ही व्हिडिओ शूट करत होतो, आमची काही बातम्या इंटरव्ह्यूज घेत होते. त्यावेळेला एक मुलगा आला आणि तो बघायला लागला आमच्याकडे. आणि मग नंतर त्याने आमच्याकडे एका कॉम्रेडला विचारलं की काय चालू आहे दादा तुमचं. आणि मग आम्ही त्याला सांगितलं की असं असं आहे, आम्ही दिल्लीला चाललोय वगैरे वगैरे. तो खूप खुश झाला आणि तो म्हणाला मी येऊ का. म्हणलं चल, आम्ही सगळेजण चालले, तू पण चल. त्या मुलाचं वय 18 आहे, त्याचं नाव ओम शिंदे. तो आता ASF पुणे त्यांनी जॉईन केलं, फर्ग्युसन तसं लिड करतो. तर त्याच्याकडे म्हणजे त्याचा हॉस्टेलचं भाडं त्यांनी जस्ट दिलं होतं, 12 रुपये होते त्याच्या अकाउंटला. आणि त्यांनी ते मला प्रामाणिकपणे सांगितलं की नाही माझ्या अकाउंटला 12 रुपये आहेत. आणि येऊ का मी म्हणलं की आपण आंदोलन करायला चाललोय, हे आंदोलन ज्यांचं आहे त्यांच्याकडे पैसे नाहीयेत म्हणूनच ते आंदोलन करतायत. त्यांना शिकायचं आहे, त्यांना या व्यवस्थेमध्ये टिकायचं आहे, सर्वाइव्ह करायचंय म्हणून ते आंदोलन करतायत. पैशाची गरज आंदोलनाला नाही, तू चल. आणि मग आम्ही त्याला सोबत नेलं. दुसरा एक अनुभव असा आहे की दिव्यश्वर नावाचा माझा एक मित्र आहे आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी येतो, सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेचं तो काम करतो. त्यांनी सांगितलं मला यायचंय, मी येतो. म्हणलं चल नक्कीच चल. आणि त्याच्या ऑफिसमधनं त्याला मिळाली नाही सुट्टी, तर त्यांनी रेसिग्नेशन दिलं त्या दिवशी. धर्मेंद्र प्रधानच्या आधी आमच्या कार्यकर्त्यांनी रेसिग्नेशन दिलं आणि बॉसला सांगितलं उद्यापासून नाही येणार, तर मी चाललो. आणि असं लोकांनी म्हणजे लिटरली नोकऱ्या सोडून लोक आंदोलनाला आली. एका मैत्रिणीने मला सांगितलं सेम राजीनामा तिने दिला आणि तिने मला सांगितलं की मी नोकरी सोडूनच आलेले, त्यामुळे आता माझ्याकडे परत पुण्यात नोकरी नाही. मग मी तिला विचारलं अगं पण तू असं नोकरी कशी सोडू शकतेस. तर ती म्हणली तसंही मला काही खाते पैसे देत नव्हतेच. तर ही आमची तरुणांची गत आहे. या प्रकारचे आम्हाला अनुभव आलेले आहेत. जाताना मुली, लहान लहान मुली 16, 17 वर्षाच्या मुली भांडून आल्या आईबाबांशी. आणि काही मुली न सांगता आल्या, त्या आमच्या अंगलटी आल्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनवरनं वगैरे फोन आले की तुम्ही असं घेऊन वगैरे चाललाय. आणि मग कारण मग नंतर आम्हाला कळलं कन्सेंट फॉर्म घ्यायची मुलींकडनं किंवा त्यांच्या आईबाबांकडनं. पण हा त्या मुली भांडून आलेल्या आहेत. आणि म्हणजे काही मुलींनी सांगितलं नाही घरी. आणि मी इतक्या मुलींच्या आयांशी बोलले त्या काळामध्ये. आणि त्या सगळ्यांना मला म्हणजे मी कसं सांगू की मी 23 वर्षाची आहे, माझ्या आईला पण माझी काळजी आहे, हे मी त्यांना कसं सांगू. या सगळ्या म्हणजे त्यांना असं वाटत होतं की ते कोणत्या तरी मोठ्या बाईशी बोलतायत. पण असं सगळं आम्हीच ते लीड करत होतो. अशी सगळी मज्जा चालू होती. आणि आम्ही निघालो पुण्यावरनं. आणि आम्ही गाडीत असताना सोनम वांगचुक यांना डिटेल केलं. या सरकारला वाटलं की सोनम वांगचुक हे आंदोलनाचा फेस आहेत आणि त्यांना तिथनं आपण रिमूव्ह केलं, त्यांना तिथनं किडनॅप केलं, अतिशय वाईट प्रकारे धक्काबुक्की करून चादरी लावून त्यांना तिथनं रिमूव्ह करण्यात आलं, त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं. त्या सरकारला वाटलं की ते फेस आहेत आणि ते जर गेले तर आम्ही हरू, पार्लमेंट मार्च जो आहे तो आम्ही कॉल ऑफ करू आणि आम्ही थांबू. पण हे सरकार
RSSचं गोमूत्र पिऊन मोठे झाल्यामुळे आणि आमच्यासारखी पुस्तकं न वाचल्यामुळे ह्या टॉयलेटांना कळलंच नाही की हा गेम त्यांच्या उलटा पडू शकतो आणि त्यानंतर जास्त संख्या वाढली यायची. म्हणजे त्यानंतर आम्हाला इतके कॉल्स आणि इतका प्रतिसाद आमच्या अभियानाला मिळाला की सोनम वांगचुक यांना नेल्यानंतर तिथं संख्या अशी झपाट्यानं वाढली की 19 तारखेलाच मला असं वाटतं बहुधा 50,000 माणसं जंतर मंतरवर होती. आणि मग 3 दिवस आधी यांनी सीपी बदलला. निवडून RSSच्या विचारांची माणसं यांनी म्हणजे पोलीस अधिकारी RSSच्या विचारांचे यांनी तिकडे तैनात केले. कारण तुम्ही बाकीच्या पोलीस अधिकाऱ्यांचा व्हिडिओ बघा, ते म्हणतात आम्ही मारूच शकत नाही असं मुलांना, आम्ही जरी असलो तिथे तरी आम्ही हळू मारू, तर आम्ही जरी कितीही नोकरीवर गदा आणि आम्ही नोकरी सोडू पण आम्ही मारूच शकत नाही. आणि आम्हाला मारणारे मात्र द्वेषाने मारत होते, आम्हाला मारणारे रागाने मारत होते, म्हणजे खाऊ घेऊन नजरेने बघून आमच्याकडे मारत होते. हा म्हणला की याचा भगतसिंगाचा जो लोगो आहे, आमचे जे झेंडे आहेत, लाल झेंडे असो किंवा आंबेडकरांचा निळा झेंडा असो, आमचे झेंडे बघून ते टार्गेट करून आम्हाला मारत होते. हा द्वेष हा फक्त या घाणीमध्येच असू शकतो, या RSS वाल्यांकडेच असू शकतो. तर त्या द्वेषाने ते आम्हाला मारत होते. आणि मग पुढे काय झालं की 19 तारखेला यांनी म्हणजे सीपी 3 दिवस आधी बदलला. 19 तारखेला यांनी पत्र जाहीर केलं की उद्या होणाऱ्या आंदोलनांवरती, दिल्ली शहरातल्या उद्या सगळ्या होणाऱ्या आंदोलनांवरती आम्ही कायदेशीर कारवाई करू वगैरे. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की यांना जे आमचे डेलिगेट्स होते ना त्यांना कन्फ्युज करण्यासाठी सोनम वांगचुक यांच्यासोबत मीटिंग आणि आमच्या डेलिगेट सोबत मीटिंग, अशा प्रकारे तिथलं वातावरण पॉलिटिकली कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला. पण मला सांगायचं इथे की ज्या तीव्रतेने आणि ज्या फास्ट व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला तुमच्या पिढीतल्या लोक, तुम्ही नाही स्वीकारलं मला माहिती आहे, पण तुमच्या पिढीतल्या लोकांनी ज्या तीव्रतेने ज्या डायनामिकली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला स्वीकारलं, त्याच तीव्रतेने आमच्या इंस्टाग्रामने आमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला तडा दिला. आणि आम्ही म्हणजे यांचा अजेंडा जर फेल करायचा असेल तर आम्ही काय वापरलं असेल तर आमचं सोशल मीडिया, जे आता ते म्हणजे प्रचंड प्रयत्न करतायत पण अकाउंट्सच इतके आहेत आणि हा जनतेचा लढा आहे. माझे व्हिडिओज अजूनही माझ्यापर्यंत पोहोचतायत कुठून की म्हणजे इथे तू दिसतेस, याच्यात तू दिसतेस, याच्यात वैभव दिसतोय, असं आम्हाला व्हिडिओज अजूनही पोहोचतायत आणि त्या व्हिडिओजला लाखांमध्ये व्ह्यूज आहेत. आमचा काहीच संबंध नाही ना, आमची त्या व्हिडिओला नावं नाही, काय नाही. हे आंदोलन एक प्रकारे फेसलेस आंदोलन होतं. हे आंदोलन जनतेचं आंदोलन होतं, जेन झीचं आंदोलन होतं, ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. म्हणून हे आंदोलन यशस्वी झालं, कारण हा एक लोकलढा होता. आणि म्हणजे इतका कम्युनचे इतके अनुभव आहेत. कॅबवाल्यांनी आमच्याकडनं पैसे घेतलेले नाहीयेत, रिक्षावाल्यांनी आमच्याकडनं पैसे घेतलेले नाहीयेत, रॅपिडोस आम्ही ज्या गाड्यांवर बसून इकडे तिकडे करत होतो, कारण पोस्ट करण्यासाठी आम्हाला जंतर मंतरच्या बाहेर जावं लागायचं, त्यांनी आमच्याकडनं पैसे घेतले नाहीत. तर इतका तो अनुभव, ती जी स्पेस आहे जंतर मंतरची, ती स्पेस डिजेंडर्ड स्पेस होती, ती कास्ट स्पेस होती, ती रिलिजन स्पेस होती. तिथं कोणत्याही धर्माचं कोणी नव्हतं, ना कोणत्या लिंगाचं होतं, ना कोणत्या जातीचं होतं. स्त्री, पुरुष, ट्रान्सजेंडर आणि इतर सेक्शुअलिटी आणि सेक्शुअल ओरिएंटेशनची माणसं सगळेजण तिथे माणसाला माणूस म्हणून वागवत होते. मी जर जेवत आहे तर कोणीतरी मला पंखा घालतंय किंवा माझं जेवण आज मला कोणी पाठवलंय मला नाही माहिती. माझ्या नंबरवर म्हणजे माझा नंबर खूप ठिकाणी फिरला या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला अजूनही त्याचा मला आता बदलावं लागेल, इतके कॉल्स येतात. तर या नंबरवरती लोकांनी स्विगी आणि झोमॅटोचे ऑर्डर्स पाठवलेले आहेत, अमेझॉन वरनं मास्क पाठवलेले आहेत, ते जे गॉगल आहेत स्विमिंगचे ते गॉगल्स टिअरगॅस वाचवण्यासाठी पाठवलेले आहेत. आणि हे सगळं इथे लोकांनी ऍड्रेस टाकले, जंतर मंतर ASF स्टॉल, आणि खाली माझा नंबर टाकलेला आहे आणि आले मला ऑर्डर्स. मला काही माहिती त्या कोणी पाठवलेला आहे. हा जो अनुभव आहे हा माणुसकीची भावना इतक्या उच्च पटलावरती हायलाईट करणारा अनुभव आहे. म्हणजे आजपर्यंत आयुष्यात सगळे म्हणजे चळवळीचं एक प्रकारे काय म्हणतात त्याला, हनन या लोकांनी केलं होतं आणि सगळेजण आपण हरलेल्या अवस्थेत होतो की यार याच्यात पुढे कसं जायचं. आणि मात्र त्या चळवळीची सगळी तत्व आपण जे सांगत होतो ती सगळी तत्व आम्ही तिथे जगलेले आहेत जंतर मंतरमध्ये. दिल्लीसारख्या ठिकाणी सगळे लोक म्हणतात की हे मुलींसाठी सेफ नाही आहे. तिथे आम्ही 24 तास मुली आणि मुलं एकत्र होतो आणि तरी सुद्धा मला सगळ्यात जास्त सेफ वाटायचं. माझ्या मैत्रिणींना, माझ्या कॉम्रेड्सला
सगळ्यात जास्त सेफ वाटायचं. आणि ही मुलं जी आमच्यासोबत होती ही फक्त संरक्षण करण्याची त्यांची ती एक टिपिकल पितृसत्ताक भूमिका घेत नव्हती. ही आमची लिडरशिप मान्य करणारी मुलं आहेत. नेहा सारखी मुलगी, आयशी सारखी मुलगी, इव्हन महाराष्ट्रातून मी, प्रतीक्षा, आमच्यासारखी मुली, आमचं लिडरशिप यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्या लिडरशिपला एनहान्स करण्यासाठी आमच्यासोबत मदतीचा हात त्यांनी दिलेला आहे. यांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर यांची डोकी वाचवण्यासाठी त्यांच्या समोर आम्ही हा लढा लढलेला आहे. तर स्त्रियांचं नेतृत्व या लढ्याने एक वेगळं दाखवून दिलं. मला ऍक्च्युली हा मुद्दा मला बोलायला आवडत नाही, कारण मला असं वाटतं की तो धार्मिक तेढ निर्माण करतो. परंतु ही सत्य परिस्थिती होती की त्या दिवशी 20 तारखेला सगळं झाल्यानंतर गुरुद्वारा खुले होते, विहारा खुली होती, मस्जिद खुली होती, आणि जर काय करणं असेल तर ती आमची मंदिरं होती. ही किती शर्मनाक बाब आहे की आम्ही म्हणजे आम्हाला सगळेजण ऍक्सेप्ट करत आहेत, सगळेजण आमचा स्वीकार करत आहेत, परंतु ज्याच्यासाठी या देशाने, ज्या मंदिरांसाठी या देशाने सत्ता पालन केला, ती मंदिरं मात्र या देशाच्या तरुणांचं, या देशाच्या विद्यार्थ्यांची साथ देत नाही आहेत. तर आमच्यासाठी खरंच खूप ही एक दुःखद घटना होती. अजून मला जे अनुभव, जे कम्युनचे अनुभव सांगायचे झाले तर की आम्ही खूप शिव्या खायचो की तुम्ही नापास झालेले विद्यार्थी आहात, तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, आणि तुम्हाला काही अक्कल नाहीये म्हणून तुम्ही तिथे आहात. ज्यांना अभ्यास करायचा होता नीटचा त्यांनी अभ्यास तर केला, तुम्ही नीट देत नाही तर तुम्ही कशाला या आंदोलनामध्ये उतरलेला आहात. मग त्यांना, मग आमच्याकडेच काही मित्र ज्यांना आमचे चेहरे माहिती आहेत, जे आमच्या शहरातले, तर त्यांना तिकडे जाऊन रिप्लाय करायचे. तर वैभव युनिव्हर्सिटीचा टॉपर आहे तो, तर त्याला कोणी त्याच्यावरती रिप्लाय आल्यानंतर त्याला कोणतरी स्वतःहून रिप्लाय केला की अरे तो नागपूर युनिव्हर्सिटीचा टॉपर आहे, तुला काय करताय. किंवा मी फर्ग्युसनला टॉपर होते एकेकाने, आणि त्याच्यानंतर मी फर्ग्युसनला पुन्हा एकदा बॅचलर्सला ऍडमिशन घेतलं फिलॉसॉफीमध्ये. मला म्हणून विचारलं तर 10वीला किती मार्क होते. त्याच्यामुळे मैत्रिणीने उत्तर दिलं, जी मी सदाशिव शनिवार पेठेत राहणार आहे, माझी मैत्रीण अतिशय कट्टर उजव्या विचारांची आहे, पण ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. ती माझ्या पोस्टवर कोणीतरी कमेंट केली तुला 10वीला किती टक्के होते, ती माझ्या उजव्या विचारांची मैत्रिणी 93, तुला किती होते सांग. तर या प्रकारे लोकांनी आम्हाला ऍक्सेप्ट केलं. खूप आमचे मित्रमैत्रिणी जे त्या विचारधारेशी सिम्पथाईज करत होते त्यांचे डोळे उघडले, कारण त्यांचे मित्रमैत्रिणी खाताना ते बघत होते. 1.5 लाख लोक जंतर मंतरला त्या दिवशी होती, आणि 5 लाख लोक किंवा वैभवने आम्हाला सांगितलं 10 लाख एवढी लोक त्या दिवशी दिल्लीत होते, न्यू दिल्लीमध्ये होते. आणि हा अनुभव प्रचंड म्हणजे आमचा दृष्टिकोन बदलणारा होता, आयुष्याला कलांनी देणारा हा अनुभव राहिलेला आहे. आणि आता इथून पुढे जे मला जे मला सांगताना नेहमी त्रास होतो, किंवा मी पुन्हा एकदा त्या आठवणींमध्ये जाते, त्या काळ्या दिवसाच्या आठवणी, 20 जुलैच्या आठवणी. 19 तारखेला मला असं वाटतं मी आणि वैभव दोघंही झोपलो नव्हतं रात्री, कारण मी, वैभव आणि प्रतीक्षा आम्ही 3 जण लिडरशिपमध्ये होतो, आणि आमच्यासोबत खूप माणसं होती, आणि ती सगळी ISFच्या स्टॉलला राहिली होती, आणि खूप परिस्थिती म्हणजे अगदीच परिस्थिती सेन्सिटिव्ह होती. त्यामुळे आम्ही रात्रभर आम्ही झोपलो नव्हतो. रात्रभर लोकांना भेट, लोकांची गप्पा मार, गाणी गा, घोषणा घे, अशा प्रकारे गोष्टी चालू होत्या. कॉर्डिनेशन कर. काही मुली आल्याच त्या श्वास हे झाल्यामुळे काही मुलींना डॉम्सला न्यायला लागलं, काहींना आंबेडकर, काहींना गुरुद्वारामध्ये पाठवायला लागलं. त्या सगळ्या व्यवस्था आम्ही करत होतो. आणि 20 तारखेचं आंदोलन, सकाळचं आंदोलन, पार्लमेंट मार्च सुरू झाला, आणि आम्ही सगळेजण घोषणा घ्यायला लागलो, गाणी घ्यायला लागलो. आणि 2 ठिकाणी म्हणजे आंदोलन जे होतं त्याची 2 टोकं होती. एक होतं जे स्टेज कडचं होतं, जिथे डेलिगेट्स आणि गिरवाधारी, आयशी हे सगळे लोक बसले होते, आणि एका बाजूला होतं संसद मार्गेकडे जाणारं टोक, की आणि मध्ये सगळेजण विद्यार्थी होते. आणि आमच्या सोबत आमची महाराष्ट्रातली सगळी जनता आमच्या सोबत असल्यामुळे, विद्यार्थी संघटनाचे आम्ही लिडर्स असल्यामुळे, त्या दिशेने जे होते त्याचे आम्ही पहिले सगळे हे होतो, म्हणजे लिडर्स होतो. आमच्या सोबत ती लोक आमच्या मागणं चालत होती, आणि सगळ्या विद्यार्थी संघटनाचे तिथे रिप्रेझेंटेशन होतं. आणि
साधारणतः हा सगळा प्रकार आंदोलन म्हणजे गाणं, घोषणा, एकाच ठिकाणी थांबून थोडं पुढे मागे करून हे सगळं एक दीड तास चाललं. आणि आम्ही थोडं पुढे गेलो म्हणजे आम्हाला तिकडनं कारण पोलीस कन्फ्युज करत होते डेलिगेट्सना सुद्धा. आणि तिथे जामर्स होते. आमचा एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा काहीच हे नव्हता. म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोडे वगैरे पाठवून संदेश पोहोचवायचा तसंच आम्ही माणसं पाठवून त्या एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत एक माणूसच संदेश घेऊन जाऊ शकतो अशी परिस्थिती होती. त्यामुळे खूप जास्त कन्फ्युजन निर्माण होत होतं. आणि त्या कन्फ्युजनचा पोलिसांनी फायदा घेतला. त्यांनी काय केलं की ज्यावेळेला आम्ही पहिल्या फळीमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी एका पॉइंट पर्यंत ते शांत होते, एका पॉइंट पर्यंत ते खाली बसा, थांबा, मागजा वगैरे करत होते. पण अचानक म्हणजे त्यांच्या हालचाली बदलल्या. ते एकमेकांशी कुजबुजायला लागले, त्यांच्या हालचाली बदलल्या आणि अचानक ते आक्रमक झाले, अचानक ते तीव्र झाले. आणि आमच्यातला एक मुलगा होता ज्याच्या पण कडे एक बॅच कुठला तरी होता आणि त्याला त्यांनी घेतलं आतमध्ये त्यांच्या कंपूमध्ये आणि त्याला मारायला खूप जास्त सुरुवात केली. आणि मग आम्ही म्हणजे आम्हाला ते म्हणजे आमच्या मागे खूप सारी लोक होती, खूप मागणं प्रेशर होतं वगैरे अशा प्रकारे गोष्टी होत्या. परंतु मी आणि प्रतीक्षा आम्ही दोघं होतो, वैभव पण सोबत होतो, आम्ही सगळेजण एकत्र होतो. तर मला आणि प्रतीक्षाला वाटलं कारण महाराष्ट्र पोलिसांचा मारहाण्याचा अनुभव असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की मुलींना हे मारणार नाही. तर एकही लेडी कॉन्स्टेबल त्यांच्याकडे नव्हती. आणि मग आम्ही काय केलं की मानवी साखळी सगळ्या मुलींनी तयार केली आणि आम्ही सगळ्यात पुढे थांबलो आणि पहिले त्या मुलाला घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागलो. आणि तिथं मग त्यांनी पहिला लाठीचार्ज सुरू केला जो आमच्यावरच पडला. आणि तिथून म्हणजे दॅट वॉज द फर्स्ट बॅच. आणि तिथून सुरू झालं सगळीकडे जिथे जिथे ज्या टोकाला आंदोलन पसरलं ना, कारण गोंधळ झाला, बॅरिगेट्स वगैरे त्यांनी पाडले किंवा विद्यार्थी म्हणजे गोंधळ झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडनं पण पडले. अशा प्रकारे सगळं झाल्यानंतर लाठीचार्ज त्यांनी सगळीकडेच सुरू केला. सीआरपीएफचे जवान होते त्याच्यामध्ये, सिव्हिल ड्रेस मधले हे RSSचे सगळे गुंड, बजरंग दल वगैरे होतं. आणि त्यामुळे एक प्रकारे खूप खूप वाईट प्रकारे ते लाठीचार्ज करत होते. म्हणजे आमचे फोटोज तुम्ही आमच्या सोशल मीडियावर पाहू शकता. अजूनही त्या रक्ताच्या गाठी आहेत, अजूनही ते गोळ आहेत. 5 मिनिटापूर्वी म्हणजे लाठीचार्ज सुरू होण्याच्या 5 मिनिटापूर्वी यांच्याकडे फायबरच्या सगळ्या गाठ्या होत्या. आणि अचानक कुठून आल्या माहीत नाही, त्यांनी व्हॅनमध्ये म्हणजे प्री-प्लॅन्ड हल्ला असेल हा, त्यांनी व्हॅनमध्ये ठेवले असतील. जेव्हा लाठीचार्ज करायचा होता त्यांच्याकडे लाकडाचे एवढे जाड बांबू होते जे तुम्ही व्हिडिओज मध्ये पाहू शकता की त्या एवढ्या जाड बांबूंनी आम्ही म्हणजे मला अजूनही आठवतं पहिला वार मी खाल्ला तो बहुतेक माझ्या इथं लागला, याचं अजूनही आहे ती गाठ. आणि त्यानंतर मला ते असं मी थांबले कारण त्यानंतर मला ते त्यामुळे एक प्रकारे खूप खूप वाईट प्रकारे ते लाठीचार्ज करत होते. म्हणजे आमचे फोटोज तुम्ही आमच्या सोशल मीडियावर पाहू शकता. अजूनही त्या रक्ताच्या गाठी आहेत, अजूनही ते गोळ आहेत. 5 मिनिटापूर्वी म्हणजे लाठीचार्ज सुरू होण्याच्या 5 मिनिटापूर्वी यांच्याकडे फायबरच्या सगळ्या गाठ्या होत्या. आणि अचानक कुठून आल्या माहीत नाही, त्यांनी व्हॅनमध्ये म्हणजे प्री-प्लॅन्ड हल्ला असेल हा, त्यांनी व्हॅनमध्ये ठेवले असतील. जेव्हा लाठीचार्ज करायचा होता त्यांच्याकडे लाकडाचे एवढे जाड बांबू होते जे तुम्ही व्हिडिओज मध्ये पाहू शकता की त्या एवढ्या जाड बांबूंनी आम्ही म्हणजे मला अजूनही आठवतं त्यामुळे एक प्रकारे खूप खूप वाईट प्रकारे ते लाठीचार्ज करत होते. म्हणजे आमचे फोटोज तुम्ही आमच्या सोशल मीडियावर पाहू शकता. अजूनही त्या रक्ताच्या गाठी आहेत, अजूनही ते गोळ आहेत. 5 मिनिटापूर्वी म्हणजे लाठीचार्ज सुरू होण्याच्या 5 मिनिटापूर्वी यांच्याकडे फायबरच्या सगळ्या गाठ्या होत्या. आणि अचानक कुठून आल्या माहीत नाही, त्यांनी व्हॅनमध्ये म्हणजे प्री-प्लॅन्ड हल्ला असेल हा, त्यांनी व्हॅनमध्ये ठेवले असतील. जेव्हा लाठीचार्ज करायचा होता त्यांच्याकडे लाकडाचे एवढे जाड बांबू होते जे तुम्ही व्हिडिओज मध्ये पाहू शकता की त्या एवढ्या जाड बांबूंनी आम्ही म्हणजे मला अजूनही आठवतं पहिला वार मी खाल्ला तो बहुतेक माझ्या इथं लागला, याचं अजूनही आहे ती गाठ. आणि त्यानंतर मला ते असं मी थांबले कारण त्यानंतर मला ते जाणवलं की हे किती लागतंय. आणि त्याच्यानंतर असे अनेक वार झाले आणि सगळ्यांवर झाले. अख्खा जमाव आहे आणि त्या जमावाला 50-60 पोलीस येऊन जाड लाकडाच्या बांबूंनी हाणताय. जालियनवाला बाग हत्याकांड आम्ही यांना जनरल कायम का म्हणतो
कारण यांनी एका बाजूनी बॅरिकेड्स लावून सीआरपीएफचे जवान तैनात केले, लाठीचार्ज सुरू केला आणि दुसऱ्या बाजूनी टिअर गॅस फोडले. इतकं शक्त सरकार आहे की आज सरकारकडे टिअर गॅस सुद्धा जे योग्य आहे ते नव्हते, एक्सपायर्ड टिअर गॅस यांनी आमच्यावर फोडले. ज्या टिअर गॅसने आमच्या एकाच्याही डोळ्यात पाणी आलं नाही, पण आम्हाला श्वास घेता येत नव्हता. आम्ही जर पाणी प्यायलो तर ते आम्हाला जळजळत होतं. ज्या बांबूच्या काठ्यांना खिळे होते अजूनही त्या जखमा आमच्या ह्याच्यावर आहेत. माझा अजूनही नख पूर्ण उघडलेला आहे, अजूनही त्या जखमा घेऊन आम्ही वावरतोय. त्या त्या खिळ्यांनी ज्या जखमा गेल्या त्या जखमा त्या टिअर गॅस मध्ये जळायला गेल्या. आणि आमचा गुन्हा काय आहे की आम्ही शिक्षण मागतोय. यांनी मुलींना इतक्या वाईट प्रकारे मारहाण केली, नको नको त्या भागांवर मारहाण केली. डिलिमिटेशन बिल आणि असले सगळ्या प्रकारे सांगतात. हे म्हणताना आम्हाला महिलांना प्रतिनिधित्व द्यायचंय आणि हा अमित शहा आदेश येतो दिल्ली पोलीसला की 16-15 वर्षाच्या मुलींच्या पार्श्वभागावर फटके मारा, छातीवर फटके मारा, डोकी फोडा या मुलांची. RSSचे गुंड तैनात आहेत, ज्यांच्या पोलिसांकडे बॅच नाहीतच, पण सिव्हिल ड्रेस मधले, भगवे मफलर लावलेले, टीका लावलेले तरुण, बजरंगाच्या तरुण वैभवला मारहाण करतात. आणि कुठे? पोलीस स्टेशन मध्ये. हे तरुण त्या लहान लहान मुलींना मारहाण करतात, त्यांच्यावर सेक्शुअल असॉल्ट करतात आणि हे सांगतात की हे धर्म वाचवणार आहे आणि हे रामाचे भक्त आहे. ज्या अनुभवामुळे आजही रात्री मला आणि माझ्यासोबत असलेल्या वैभवला प्रतीक्षा, कारण ते होते ते जेव्हा झालं आमच्यासोबत त्यावेळेला, ते ज्या अनुभवामुळे आम्हाला झोप लागत नाही तो अनुभव की हे स्टॅम्पिड करवत होते. ते कोपऱ्या कोपऱ्याला नेऊन मुलांना काढून, त्यांना एकदा मुलं पडली एकमेकांच्या अंगावर की त्यांना मारणं सोपं जातं. म्हणून आम्हाला कोपऱ्यात न्यायचे, लोंढाचा लोंढा हजारोंच्या कोपऱ्यात नेऊन पाडापाडी करून स्टॅम्पिड करून फोर्स स्टॅम्पिड करायचे आणि मग मारहाण करायचे. त्या एका प्रसंगात मी पडले आणि माझ्यावर 8-10 मुलं पडली आणखी. सुरुवातीला मला असं वाटलं की वजन जास्त आहे, पण ते आपण हँडल करू. पण पडापडी झाल्यानंतर मला लक्षात आलं की अरे आपल्याला श्वासच घेता येत नाहीये. कुठल्याही प्रकारे माझ्यापर्यंत हवा पोहोचत नव्हती, कारण लोंढा माझ्या अंगावर होता आणि काठीने जे न उखडलं होतं ते आज नाहीये, ते गेलं. याचं कारण का तर फक्त पाय, म्हणजे पायाचा इथून खालचा भाग माझा त्याच्या बाहेर होता आणि फक्त त्याने मी सांगू शकत होते या लोकांना आपटून आपटून की मला श्वास घेता येत नाहीये, कारण माझं पूर्ण शरीर त्या सगळ्या दबावाखाली होतं. आणि मी तो प्रयत्न करत होते पाय आपटून सांगण्याचा की मला श्वास घेता येत नाहीये. आणि माझ्या कॉम्रेड्सने लाठ्या खाऊन तिथे मध्ये पडले ते पोलिसांच्या लाठीचार्जच्या.
आणि ते पोलिसांना विनंती करत होते की तिला श्वास घेता येत नाहीये. परंतु तो जमाव मोठा होता आणि पोलीस थांबत नव्हते. पोलिसांनी शेवटपर्यंत लाठीचार्ज सुरू ठेवला आणि ती वेळ इतकी खेचली गेली की मला एका क्षणी वाटलं की नाही मिळणार आहे पुढचा श्वास आपल्याला. पण त्याच क्षणी मला आठवलं की आज माझं वय 23 आहे आणि भगतसिंग जेव्हा शहीद झाले तेव्हा त्यांचं वय 23 होतं. जर कॉम्रेड शहीद भगतसिंग या देशाच्या जनतेसाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या देशाच्या महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मजदुरांसाठी, कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी साम्राज्यवादाच्या विरोधात शहीद होऊ शकतात, तर आम्ही विद्यार्थी आमच्या शिक्षणाच्या हक्कासाठी नक्कीच शहीद होऊ शकतो. पण त्यांनी मला वाचवलं. त्यांनी ती गर्दी बाजूला गेली आणि आम्ही उठलो, आम्ही बाहेर पडलो. तेव्हा सुद्धा पोलीस आमच्याकडे दात काढून खिजवत हसत होते की इनको बहुत मार खाना था ना. वैभवला म्हणाले याची वेगळी सिस्टीम लावायची, का तर आमच्याकडे हवेलदार हा अलग से इलाज करेंगे. विद्यार्थी संघटनांचा आणि विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांचा अलग से इलाज या सरकारला करायचा आहे, कारण आमची दहाड त्यांना या सत्तेतनं बाहेर काढणार आहे. तर या सगळ्यांना पुढे घेऊन जाताना की हे आंदोलन हे म्हणजे आणखीन भरपूर अनुभव आहे. आपण खूप वेळ बसू शकतो ह्याच्यावर, कारण बॅरिगेट्स मध्ये त्यांनी इलेक्ट्रिसिटी टाकली, त्याच्यामुळे आम्हाला शॉक लागले. म्हणजे पहिलं कॅज्युअलिटी माझ्यासोबत सकाळी 11च्या आधीच झाली होती की मला शॉक बसला. बॅरिगेट्स मध्ये इलेक्ट्रिसिटी टाकल्यामुळे आणि बॅरिगेट्स वरती होते ह्याच्या डिवायडरच्या, त्याच्यातल्या आमच्या डोक्यावर पडले एक 5-10 लोकांच्या. त्यात मला लागलं, अजून एक डोकं दुखतं. तर ती पहिली कॅज्युअलिटी होती. मग त्यांनी डॉक्टरांची छावणी तिथे होती, तिथे नेलं आणि म्हणजे आमच्या सगळ्या साथी आणि कॉम्रेड्सनी. आणि मग त्या डॉक्टरांनी सांगितलं दिवसभर इथेच बसायचं. म्हणलं येणारच काय. आम्ही परत आलो. मी आणि वैभवने पहिला मार खाल्ला असेल साधारण 2-2.5 नाही टिअर गॅस 1च्या दरम्यान आम्ही पहिला मार खाल्ला. त्याच्यानंतर बाहेर पडलो. न्यूजवाले होते, आम्हाला वाटलं ते आमची न्यूज कव्हर करतील. त्यांना इंटरव्ह्यू दिला, त्यांना सांगितलं किती लागलंय, पण त्यांनी काही कव्हर केलं नाही. तिथे जे नॉर्मल सामान्य जनता होती, जे आमच्यासोबतचे आंदोलक होते, त्यांनी आमचे व्हिडिओ काढले जे अजूनही आम्हाला येतात. त्यानंतर पुन्हा एकदा घुसलो पाणी पिऊन. मग टिअर गॅसचे हल्ले झाले. म्हणजे इतकी शर्मनाक बाब आहे की चौकात त्यांनी 30 मिनिटाच्या अंतराने 5-6 टिअर गॅस फोडले चारही बाजूने. म्हणजे कुठून टिअर गॅस येऊन पडलाय आता तुमच्या समोर हे कळणार नाही. पाणी आम्हाला लागत होतं त्या काळात, तर पाण्याच्या बाटल्या आणि हे सगळं जी मदत आहे ती आम्ही ठेवली होती तिथं त्या रस्त्यामध्ये. ती मदत ते पाण्याच्या बाटल्या त्यांनी फेकून दिल्या, का तर आम्हाला त्या वापरता येऊ नयेत म्हणून. त्यानंतर परत एकदा बाहेर पडलो, परत एकदा गेलो आतमध्ये, परत एकदा लाठीचार्ज झाला. त्याच्यानंतर वैभव आणि हे वेगळे झाले, ते डिटेन झाले, आम्ही वेगळे झालो. आमच्यासमोर आम्ही बघितलं अनेक मुली पडल्या, डोकी फुटली लोकांची, चक्कर येऊन पडल्या. कुठलंही दिल्ली प्रशासनाच्या अंडरच आहे सरकारी सर्व इस्पितळं, यांनी प्रायव्हेट इस्पितळं बंद केली. त्यामुळे एकही सरकारी दवाखाना आणि सरकारी डॉक्टर जबाबदारी घ्यायला तयार नाही डेथ कन्फर्म करण्यासाठी. पण आम्हाला हा आकडा आमच्याकडे कन्फर्म आहे, कारण आमच्या समोर घडलेल्या गोष्टी इंटरनल झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत लोक शहीद या लढ्यात सुद्धा. आणि हे सगळं करताना एक असं होतं की संपू द्यायचं नाही आंदोलन. का जात होतो आम्ही गुन्हा इतका मार खाल्ल्यानंतर? चालता येत नाहीये, श्वास घेता येत नाहीये, बघता येत नाहीये नीट. का जातोय? आंदोलन चिरडू द्यायचं नाही या सरकारला. तो प्रयत्न त्यांनी जंतर मंतरला संध्याकाळी 5 वाजता केला.
तिथे बसलेल्या उपोषणाला बसलेल्या मुलांना त्यांनी मागलं. सोनम वांगचुक यांच्या पत्नीसोबत त्यांनी मॅन हँडलिंग केलं. अभिजितला मुद्दामून व्हॅन मध्ये ठेवलं. सीजेपीच्या सगळ्या लोकांना मुद्दामून हात लावले नाही. का तर आमच्यामध्ये तो संभ्रम निर्माण व्हावा की तुमचे नेते मारत नाही. मुद्दामून काही कोणालाच त्यांच्यावर वाद नाही केलेला. त्यांना आतमध्ये टांगून ठेवले का तर आमच्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून. आणि संध्याकाळी 5 वाजता माझा फोन सीज, लॅपटॉप सीज, आमचे स्टॉल सीज केले, बंद केल्यानंतर मात्र एकदम चुप्प बाहेरचं कोणीच आतमध्ये जाऊ शकत नाही. का आता संसद मार्गासाठी बाहेर होते सगळे लोक. सगळी जी गर्दी होती ती बाहेर होती. 200 लोक होती आतमध्ये जंतर मंतरमध्ये. विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, उपोषण करते प्रत्येक विद्यार्थी संघटनेचे, तितके त्यांचे डेलिगेट्स, पकडून जनता पार्टीचे इंटरनल लोक, फक्त 200 लोक होते. आणि तिथल्या मुलींनी साखळी केली, मानवी साखळी, आणि सगळ्या लोकांना आतमध्ये ठेवलं. ह्याचा व्हिडिओ प्रसारित झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तिथे भयंकर लाठीचार्ज झाला. आतमध्ये कंजेस्टेड स्पेसमध्ये भयंकर लाठीचार्ज त्या लोकांवर झाला. तरी ते थांबले नाही. घोषणा चालू ठेवल्या, गाणी चालू ठेवले. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, अशा प्रकारच्या घोषणा यांनी घेतल्या. ते प्रचंड मार खाल्ला पोलिसांचा. त्या मुलींनी प्रचंड मार खाल्ला. कारण जे पहिल्या फळात असायचं तेच जास्त मार खायचं. मागच्या जनतेला मार लागायचा नाही, कारण त्यांचा आवरण असायचं. खूप मार खाल्ला. पण एक पॉइंट असा आला की अभिजित आणि आमचे सगळे विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, नॅशनल प्रेसिडेंट सगळे, त्यांनी स्टेज पुन्हा एकदा मिळवलं आणि स्टेजवरनं पुकार दिली की आंदोलन चालू आहे. आणि तिथून मग पुढे सगळी जनता परत जनता मंतरवर जमली. तो दिवस सेन्सिटिव्ह होता. त्या दिवशी जर आंदोलन छेडलं असतं 20 तारखेच्या संध्याकाळी, तर मात्र हे आंदोलन परत उभं राहू शकलं नसतं. परंतु त्या 200 लोकांनी, त्या मुलींच्या मानवी साखळीने आणि सीजेपीच्या डेलिगेट्सने पुन्हा एकदा आंदोलन 20 तारखेला उभं केलं. आणि तिथून पुढे आम्ही हा लढा कंटिन्यू केला. पुढे 5 दिवस आम्ही लढलो आणि शनिवारी दुपारी राजीनामा आम्ही घेतला. तर ह्या सगळ्या लढ्यानंतर आम्हाला प्रश्न हाच विचारला जातो की का कमी लढला. तर तिथे मला असं वाटतं की आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुरल्याशिवाय